नमस्कार. महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. एखाद्या हाऊसिंग सोसायटीचा जसा सेक्रेटरी असतो ना, की घरात पाणी बंद झालं, नळ गेली, लाईट गेली किंवा आणखीन आपल्या सोसायटीमध्ये काही झालं की लोक पहिल्यांदा पकडतात त्या हाऊसिंग सोसायटीच्या सेक्रेटरीला आणि त्याला प्रश्नांचा भडीमार करतात की का असं झालं. तसंच जनतेचा पहिला नोकर कोण असेल किंवा पहिला सेवक कोण असेल तर तो असतो नगरसेवक. आपल्या वॉर्डामध्ये किंवा त्या एरियामध्ये लाईट गेली, नळ गेले, पाणी गेलं की पहिल्यांदा पकडलं जातं ते नगरसेवकाला. पण त्याच वेळी एखाद्या महागड्या महापालिकेमध्ये जो नगरसेवक होतो त्याला नेहमी टीकेचं धनी व्हावं लागतं. त्यानं कितीही चांगलं काम केलं तरी त्याचं कौतुक होत नाही, पण त्यानं एक चूक केली की ती त्याला वारंवार सांगितली जाते. म्हणूनच आज आपण नगरसेवकांची कामं कुठली आहेत, त्यांचं कर्तव्य काय या विषयावर चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबईतल्या एक नगरसेविका, पुन्हा त्यांना तिकीट मिळालं आहे त्याबद्दलही आपण अभिनंदन करणार आहोत. पण त्याहीपेक्षा त्या शिवसेनेच्या फायरब्रँड प्रवक्त्या आहेत. अलीकडं युतीच्या फाटाफुटीमध्ये शिवसेनेचा चेहरा म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत. आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर आहेत. ताई, महाराष्ट्र वनच्या या खुली चर्चामध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तुम्ही वॉर्ड बदलताय त्यामुळं अपेक्षा तुमच्याकडनं खूप आहेत. आधी जिथं काम केलं तिथंही काही लोक खंतही करत असतील, पण तुमची गैरसोय होऊ नये म्हणून पक्षानं तुम्हाला नव्या वॉर्डात तिकीट दिलेलं आहे. तर नवं तिकीट देताना पक्षानं नेमकं काय विचार केला असेल तुमच्याविषयी? मुळामध्ये म्हणजे माझा जो 191 वॉर्ड होता त्याचे बरोबर 2 तुकडे झाले. एक 198 झाला आणि एक 195 झाला. आणि आपल्याकडे ज्या रिझर्वेशनचं जे आहे त्याच्यामध्ये दोन्ही SC झाले. आम्ही मी ज्या ह्याच्यामध्ये ती मी मराठा समाज ओपन कॅन्डिडेट, ओपन जायच्यातली, त्यामुळे मला तिथे मिळणं शक्यच नाही. मग ज्या ठिकाणी मी 2002ला नगरसेवक म्हणून काम केलं होतं वॉर्ड क्रमांक 52मध्ये, तो पूर्ण डिलाई रोड पट्टा ज्या आत्ता विद्यमान महापौर, त्याच्या आत्ता विद्यमान आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदे, त्यांनी तिथे नगरसेवक म्हणून काम केलं होतं. त्या वॉर्डमध्ये पुन्हा मला संधी मिळाली. त्या संधीबरोबर 193 जो राष्ट्रवादीचे आमदार सुनील अहिर ह्यांचा वॉर्ड आणि समोरचा असे मिळून 60,000चा तो वॉर्ड तयार झाला. आणि माझ्या सुदैवाने म्हणा तो वॉर्ड महिला ओपन झाला, नाहीतर पूर्ण विधानसभेमध्ये कुठेही आम्हाला संधी नव्हती. पण आता जो वॉर्ड मिळाला आहे तो आधीच शिवसेनेचा गड आहे, त्यामुळे तुम्हाला काही चिंताच नाही? नाही, मी असं म्हणणार नाही, कारण कधी संग्राम आपण ज्यावेळेला युद्ध करायला निघतो त्यावेळेला कधीही शत्रूला कमी लेखायचं नसतं. शस्त्र आमची मजबूत आहेत, शस्त्र पाजळून ठेवलेली आहेत, पण तरी पण युद्धाला जातो आहे, त्यामुळे जरा पण दुर्लक्ष न करता जिंकायचं. साहेब, मुंबईमध्ये इतर पक्षांचा जर का विचार केला तर मग भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणी तिकिटांसाठी खूप मारामारी दिसते आहे. शिवसेनेमध्ये तसं काहीसं स्मूथ ऑपरेशन चाललं, पण तरीसुद्धा काल तुमच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी, तुमच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. तिकिटांवरनं ही निदर्शनं झाली. का झाली तर विद्यमान नगरसेविका आहे त्यांना उलट वॉर्ड बदलून पक्ष देतो आहोत आणि नव्यांना संधी मिळत नाही आहे. तेच चेहरे शिवसेना पुन्हा मुंबईसमोर करते आहे. नाही, मुळामध्ये समजा माझ्या जागी नव्यानं संधी द्यायचीच झाली तर माझाही अगदी आग्रह राहील की मग आमच्या महिला शाखाप्रमुख असतील, महिला उपशाखाप्रमुख असतील, डायरेक्ट पत्नीला द्या म्हणणं हा थोडा म्हणजे आता आमच्याकडे 2 शाखाप्रमुख आहेत. दोघांनी पत्नीनं मागितलं होतं. एकाची पत्नी आमची पदाधिकारी आहे, म्हणजे ती गावाला वगैरे जाऊन काम करते, प्रत्येक याच्यात असते. आणि त्या आमच्या दुसऱ्या शाखाप्रमुखांच्या पत्नी म्हणजे सिंपल आणि आपलं घर आणि हे, पण तिचे मिस्टर मात्र अतिशय चांगले शाखाप्रमुख, म्हणजे त्यांनी काम चांगलंच केलं, त्याबद्दल कुठेच वाद नाही. त्यामुळे कदाचित पक्षप्रमुखांना वाटलं असेल की दोन्ही पत्नींपेक्षा अनुभवी नगरसेविका आणि जेणेकरून मला
जो वॉर्ड आत्ता आला आहे तो 50% तिकडंच आहे, ते मला ओळखणारे अगदी काम केलेलं आहे, त्यामुळे पक्षप्रमुखांनी तो विचार केला असेल मे बी. ताई, तुम्ही साधारणतः 14-15 वर्षापासून नगरसेविका आहात, 2002 पासून. आत्तापर्यंत जी नगरसेविका म्हणून जी कामं केली त्यामध्ये त्या अनुभवाच्या आधारे तुम्हाला काय वाटतं की एखाद्या नगरसेवकाचं काय काम असावं आणि ते त्यांनी कशा पद्धतीनं करावं आणि त्याची कर्तव्य कोणती आणि ती बजावताना त्यानं किती कार्यतत्पर राहायला असावं? कारण अलीकडंच तुमचे एक कार्यसम्राट म्हणणारे नगरसेवक भाजपमध्ये गेलेले आहेत, तेव्हा त्यांना पक्षाचाही विसर पडला आणि त्यांनी केलेल्या कामाचाही विसर पडला. मुळामध्ये जे गेले आहेत ना त्यांना तिथली जनता त्यांची जागा दाखवून देईलच. कारण प्रत्येकाला एक बॅनर असतो, म्हणजे आम्हाला जो बॅनर आहे तो मला माझ्या 4 अक्षरांचा आहे, शिवसेना. आणि त्याच्यावरती प्रेम करणारी म्हणजे बाळासाहेबांवर प्रेम करणारी, त्याच्यानंतर उद्धवजींवर आता प्रेम करणारी, आदित्यावर, आणि त्याच्यानंतर आमच्यावर करणारी, आम्ही जे केलेलं काम आहे. त्यामुळे मी काम केलं म्हणून मी कुठेही उडी मारली तर माझी किंमत 0 आहे. जनतेला माहिती आहे की 4 अक्षरं माझ्याबरोबर होती म्हणून मला संधी मिळाली म्हणून मी काम केलं. अनेक लोक चांगले आहेत, त्यांना संधी मिळत नाही, पण तरी पण ते पक्ष सोडून जात नाहीत. आज असे किती आमचे बुजुर्ग आहेत किंवा किती असे चांगले कार्यकर्ते आहेत की त्यांना पदही नाही मिळत, पण ते संघटना सोडून जात नाही. हे जाणारे लोक आहेत, हे स्वार्थी आहेत, ते कोणाच्या तरी नावाचा वापर करतात आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठीच जातात असं माझं म्हणणं आहे. आणि नगरसेवकाचं काम आणि कर्तव्य हे कुठले तुमच्या अनुभवातून आले की जी खरंच त्या नगरसेवकानं कर्तव्य म्हणून ते कामं केली पाहिजेत, खास करून मुंबईकरांसाठी? मुळामध्ये नगरसेवक झाल्यानंतर किंवा नगरसेविका झाल्यानंतर 2 गोष्टी असतात. महिला असेल तर तिने सांगायचंच नाही की काय करू, 9 वाजले, रात्रीचे 10 वाजले, मी महिला आहे, मुळीच नाही. मी जर महिला आहे आणि मला लोकांनी निवडून दिलेलं आहे तर मी कुठलंच बंधन पाळता कामा नये, मग ते रात्रीचं असेल, दुपारचं असेल, केव्हाही. कारण बऱ्याच वेळेला रात्री 12, 1, 2, 3, 4 कधी फोन येतात, एकतर हॉस्पिटल्स किंवा पोलीस स्टेशन. तर मी कधीही, माझ्याकडे मुळात आधी नाही हा शब्दच नाही आहे. मी नेहमी ट्राय करते, पण पहिलं लगेच आल्या मी पॉझिटिव्ह ट्राय करते की जास्तीत जास्त तो कामाचा निचरा लवकर व्हायला लागतं. आणि मला असं वाटतं की रात्रीच्या वेळेला जेव्हा एखादा कार्यकर्ता किंवा मतदार आम्हाला जेव्हा फोन करतो तर त्याला काय झोप येत नाही म्हणून करत नसतो, त्याला अडचण असते. आणि ती अडचण मी जाऊन जर सुटणार असेल, सुटतेच, तर मी गेलीच पाहिजे ह्या मताशी मी कायम आहे. आजही मला कुठच्याही कार्यकर्त्यांनी फोन केला तर मी त्या कार्यकर्त्याला पटकन कशी मदत होईल या अनुषंगानेच काम करत आल्यामुळे आम्ही छोट्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबरोबर असल्यामुळे लोकप्रिय आहोत. ताई, आत्ताच्या निवडणुकीमध्ये जेवढे पक्षांतर झालेले आहेत ते मला वाटतं शिवसेनेच्या आत्तापर्यंतच्या काळामध्ये जे जास्त वेळा पक्षांतर झाले तो हा काळ असेल. तर एक आरोप सातत्याने होतो आहे की ज्याला सेकंड मातोश्री म्हणून पाहिलं जातं, ज्याला शाखा म्हणून पाहिलं जातं, आत्तापर्यंत सैनिक म्हणून हे करायचं, तिथे राजकारण सुरू आहे, तिथे दलाली सुरू आहे, म्हणून लोक पक्ष सोडून जात आहे असा एक गंभीर आरोप होतो आहे. परवाचं जर राज ठाकरेंचं भाषण जर पाहिलं त्यामध्ये पण अशा पद्धतीचे उल्लेख आलेले आहेत. अनेक आज रमाकांत रहाटे यांच्या वॉर्डातले काही लोक आज अपक्ष म्हणून उभे राहायला तयार आहेत. तर शाखांवर आता राजकारण आणि दलाली सुरू झाले असा आरोप होतोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मुळात म्हणजे ज्याने कोणी बोललंय दलाली, ते मुळात त्याला ते तसला घाणेरडा अनुभव असेल म्हणून त्यांनी तो दलाल, कारण ते स्वतः दलाल असतील त्यामुळे हा दलाली येते. आम्हाला नाही कधी अनुभव आला. आणि शाखा हे मंदिरच आहे असं आम्ही मानतो आणि ते मानत राहणार. शाखामध्ये कधीच असल्या गोष्टी होत नाहीत. शाखेमध्ये जेव्हा मला असं वाटतं की मी अनसिक्युअर आहे किंवा मला भीती वाटते तेव्हा मी सगळ्या गोष्टींची तशा पद्धतीने मांडणी करायला सुरुवात करते. मुळात आमची मांडणी चुकीची होत असेल तर तुमचं वागणं चुकीचं होणार आणि मग तुमचं वागणं चुकीचं झालं. माझा शिवसैनिक कधीच आमचा चुकत नाही, कारण त्याला काही न मिळतासुद्धा तो आमच्याबरोबर असतो, पक्षाबरोबर असतो. त्यामुळे सैनिक कसा चुकतो तो पदाधिकारी चुकतो.
कारण त्याला एकदा बॅनर मिळाला, त्याला कळत नाही की मी जोपर्यंत काही नव्हतो तोपर्यंत बरोबर सगळं मातोश्री काय बाकी सगळं आवडतं. पण ज्या दिवशी मला बॅनर मिळतं, मी लाईमलाईटमध्ये येते, आल्यानंतर मग मला सगळ्या ह्या गोष्टी दलालीच्या सुचतात. ह्या दलालीच्याच गोष्टी सुचणं म्हणजे ही पक्षाबरोबर केलेली बेईमानी आहे. पण असं होतंय आता, यापूर्वी असं झालं नव्हतं. यावेळेला भाजपने ती स्पेस पण घेतलेली आहे ताई. यावेळेला झालं म्हणजे कसं, यावेळेला प्रत्येकाला वाटायला लागलं आहे की आत्मकांक्षा जास्त वाढायला लागलेत, की महत्त्वाकांक्षा. मला नगरसेवक बनायचंच आहे, बनायचंच आहे. पण त्या बनत असताना म्हणजे त्या महत्त्वाकांक्षेबरोबर काही काम पण असतं. बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्ही लगेच मला म्हणाल तुम्ही नशीब बिशीब म्हणताय, होय मी ते म्हणणारच. कारण का सगळ्यांनाच नाही मिळत, मग ठराविक जे असतात. मुंबईतला ठाण्यातला नगरसेवक म्हटला की त्याला एक वेगळं वलय ग्लॅमर येतं, म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की नगरसेवक झाला ना तर माझी नैया पार होईल. नाही आपण असं वाटलं, पण तसं नसतं. तुम्ही म्हणालात महत्वाकांक्षा वाढल्या आहेत, पण ऑप्शनसुद्धा वाढले आहेत का? कारण युती तुटली आहे, आघाडीच नाही आहे, मनसेला तुम्ही काही टाळी दिलेली नाही आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष वेगवेगळे आहेत. सो ही महत्वाकांक्षा कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाते का आत्ताच्या उमेदवारांना? चला आज सेनेतनं मला नाही तिकीट मिळालं, मी दुखावलो, मी भाजपत जाईन. भाजप आयात करायला बसलेलंच आहे, त्याच्यामुळे तिकडे एक ऑप्शन आहे. गैराम आहे त्यांच्याकडे. तुम्ही म्हणता आयाराम गयाराम आहे, पण यामुळे हे सगळे प्रकार वाढत आहेत. हो, थोडंसं मुळात तुम्ही जर बघितलं ना, ते जाणारे आहेत ना, ते अचानक आलेले आहेत. त्यांनी कष्ट नाही केले, त्यांनी कुठेही पक्षामध्ये घाम नाही गाळला, कुठेही पक्षामध्ये रक्त नाही सांडवलं आहे. त्यामुळे त्यांना ते इझी आहे. जे खरंच तळागाळातनं वर आले ना, ते कधीच असा विचार करणार नाहीत. अगदी हाताच्या बोटावर मोजणारे गेले असतील, पण जे गेले त्यांची काय अवस्था आहे ती आज आपण बघतोय. त्यामुळे मला असं वाटतं की जाणाऱ्यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊन जायचं नसतं. खरंच आपली कुवत ज्याला म्हणतो ती ओळखून जायचं असतं. पण ती ओळखण्याची किमया शिवसेना प्रमुख आणि उद्धवजींनी केली होती, हे विसरून चालणार नाही. पण ताई या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक जण दुखावले सुद्धा जात आहेत. तुमच्यासारखे जे शिवसैनिक शिवसेनेवर मनापासून प्रेम करून काम करतायत असे अनेक आहेत. दादर माहीम मतदारसंघाचा जर आपण उल्लेख केला तर आमदारांच्या मुलाला नगरसेवक ची उमेदवारी देणं आणि त्यानंतर तिकडे असलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणं, हेच आमदार, त्यांचा तोच मुलगा हे काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधनं लढले होते, आता पुन्हा शिवसेनेमध्ये आलेले आहेत. यामुळे सुद्धा कार्यकर्ते दुखावले जात नाहीत का? मग मुळामध्ये आमदारांचे जरी चिरंजीव असले तर ते काय आमदारांचे चिरंजीव डायरेक्ट घरातनं आणून उचलून तिकीट नाही दिले. त्यांनीसुद्धा अनेक वर्ष म्हणजे आता ही पुढील ज्यापासून आमचे आदित्य आले तेव्हापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहेत. त्यामुळे मे बी काही पर्सेंटेज बाबा युवा आहेत देऊया असा एक बेसिक विचार झाला असेल. पण अजून युवासेना तेवढी तयार आहे का? कारण युवासेनेच्या फक्त 3 पदाधिकाऱ्यांना तिकीटं दिलेली आहेत. एक तर समाधान सरवणकर, अमेय घोले आणि ठाण्यामध्ये पूर्वेश सरनाईक. या दोन ठिकाणी पाहिलं, पूर्वेश सरनाईक यांचे वडील स्वतः आमदार आहेत, समाधान सरवणकर यांचे वडील स्वतः आमदार आहेत आणि त्या विभागातनं सेफ सीट त्यांना दिलेली आहे. तिकडचे शिवसैनिक जे हार्डकोर शिवसैनिक आहेत ते खूप नाराज आहेत. थोडं असं होतं आहे आणि नाराजी वाढणं स्वाभाविक आहे. कारण त्यांना असं वाटतं आहे की आमच्या मागे मात्र आमच्या वडिलांचं किंवा आमच्या काकांचं कोणाचं बॅनर नाही आहे. पण पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला पण महापौर बनवलं गेलं आहे. सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला स्टँडिंग चेअरमन बनवलं गेलं आहे. त्यामुळे कमी प्रमाण पण म्हणता येईल ना, अगदी नगण्य. नाही ताई, काय होतं, संधी मिळण्याचं जे प्रमाण आहे ना ते वशिल्यानी दबावानी घराणेशाहीतून जास्त मिळतं. आणि अलीकडच्या काळात ते शिवसेनेलाही त्याची लागण लागली आहे. आता तर जास्त लागली आहे. जशी ही 3 उदाहरणं आता पुढे येत आहेत त्यावरून संधी मिळण्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. त्याला आक्षेप घेतला जातो, त्याच्यावर टीका होते. मुळामध्ये महानगरपालिका आपण एकच सदस्य असल्यामुळे ती एकाच सदस्याला मिळणार. त्यामुळे किती असले, आता आमच्या एकेका वॉर्डमध्ये 18 19 लोकांनी फॉर्म भरले पण एकच मिळणार. बाकीच्या ठिकाणी 4 वॉर्ड 4 नगरसेवक करून एक झाला तर मोठी संधी आहे, पण तसं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दिलेल्या संधीचा काही लोक तो गैरवापर पण करत आहेत. आज जर आपण पाहिलं
हे तुम्ही मला डायरेक्ट विचारलं तर जे सैनिक पण नसताना संधी दिली गेली, मग ही आमची चूक होती का? आणि मग चुकीतून आम्ही सुधरत जायचं का? म्हणजे मग पुढे कोण असं येत असेल तर त्यांना करायचंच नाही का? त्यामुळे ज्याला संधी मिळाली, काही कार्यकर्ता पण नव्हता तरी दिली गेली. परळमध्ये नाना आंबोले का बेईमानी केली? काय तुम्हाला आम्ही OBCमध्ये देत होतो, ती तुम्ही नाकारली. एका वेळेला 2-2 द्या, मग तेव्हा नाही वाटत की दुसऱ्यावरती अन्याय होणार आहे म्हणून? ते तर काल असं म्हणाले की मला माहीत पण नव्हतं, जोपर्यंत मी भाजपच्या पत्रकार परिषदेत म्हणजे तिकडे जात नाही तोपर्यंत मला माहीत नव्हतं माझ्या पत्नीला उमेदवारी मिळालेली आहे. याला काय म्हणायचं? मगाशी तुम्ही सांगितलं ना आयाराम गयाराम पक्ष, त्यामुळे त्यांच्याकडे उमेदवार नसतीलच, त्यामुळे आले आहे ते तर देऊन टाका, मारा कोयता मारला. बरं, याच प्रश्नाला घेऊन काल जे गेले नाना आंबोले असतील किंवा प्रभाकर शिंदे असतील किंवा ते दुसरे पांचाळ असतील, हे जे 3 विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे भाजपमध्ये गेले आणि आता निश्चितच ते त्या ठिकाणाहून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. माजी शिवसैनिक म्हणून मतदार त्यांना भाजपचा उमेदवार म्हणून आता प्राधान्य देतील? मुळात त्या वॉर्डमधल्या रचना, एकतर प्रभाकर शिंदे 2 टर्म बसून राहिलेले नगरसेवक होते. मुळात अशी वेळ का येते? जर मला एखादी संधी नाही मिळाली तर पक्षामध्ये ॲक्टिव्ह राहणं गरजेचं नाही आहे का? तुम्ही कुठेच राहणार नाही, काही करणार नाही आणि ऐन निवडणुकीत येणार आणि आम्हाला तिकीट दे म्हणणार, तर तो पण कदाचित तो वेगवेगळा विचार होऊ शकतो. आणि तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की काही गोष्टींचं, तर आपल्याला जसं आपण म्हणतो 19-20 मार्क, तसे एखाद्या वेळेला मिळू शकतात 20 मार्क. 19 मार्काने तुम्ही थोडे मागे पडला असाल, पण ते का पडले? जेव्हा तिकीट मला मिळते तेव्हा मी विचारते का एवढ्या नव्हते ते मलाच का दिली? मग मला नाही दिली तर मग मलाच का नाही दिली, हा पण विचारायचा आपल्याला खरा अधिकार नैतिक नाही असं मला वाटतं. ताई, तुम्ही मगाशी उत्तरामध्ये ना मुंबईतली शाखेचा उल्लेख केला होता. मुंबईतली शिवसेनेची शाखा आणि त्या शाखेवरती नेमकं काय चालतं आणि ती शाखा मुंबईकरांना जवळची का वाटते, हा खरं खूप औत्सुक्याचा विषय आहे. त्याविषयी नेहमीच चर्चा होते. म्हणजे शिवसेनेचं काय शक्तिस्थान असेल मुंबईमध्ये तर ती शिवसेनेची शाखा. तर ही जी शाखा आहे तिथं नेमकं काय चालतं हे लोकांना ऐकायचं आहे. मुळात आमच्या शाखा बऱ्याचशा 24 तास उघड्या असतात. हा एक मोठा त्याच्यामधला भाग आहे. शाखेत गेलेला कुठलीही व्यक्ती, त्याला जात विचारली जात नाही, त्याला पक्ष विचारला जात नाही, त्याला गरीब बघितलं जात नाही, श्रीमंत बघितलं जात नाही. सगळ्या स्तरावर मदत केली जाते. त्याच्यानंतर शाखांमध्ये आम्हाला कंपल्सरी नगरसेवक, आमदार, खासदार, आता खासदार फार मोठ्या कामगिरीत असतात, आमदारांना आमच्या 6-6 वॉर्ड असतात, पण तरीसुद्धा आमचे आमदार हे प्रत्येक शाखेला एक वार दिलेला असतो, त्यांची वेळ दिलेली असते. आणि नगरसेवक तर संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10:30-11पर्यंत शाखेमध्ये लोकांच्या सेवेसाठी बसलेला असतो. शाखेमध्ये आमचा सामान्य शिवसैनिकाचा जरी वाढदिवस असेल तरी आम्ही केक कापून सर्व, म्हणजे त्याला घरात केलेल्या वाढदिवसाच्या आनंदापेक्षा आमच्या शाखेमध्ये केलेलाचा आनंद फार मोठा असतो. त्यामुळे प्रत्येकजण वाढदिवस आला की आधी म्हणजे आमच्यासारख्यांना सांगत, परवा माझा वाढदिवस आहे, उद्या माझा, ते त्याला काय देणार किंवा काय ह्याच्यासाठी नसतं की सगळे मिळून आम्ही केक कापणार किंवा सगळे मिळून आम्ही काहीतरी मजा करणार. हा एक भाग तो खेचून आणण्याचा, आनंद देण्याचा. त्याच्यानंतर आमच्या शाखांमध्ये लग्नाचं म्हणजे लग्न जमवतं पण आणि लग्न मोडत असताना टिकवतं पण. शाखांच्या पूजा होतात, वर्धापन दिन होतात, शाखांमध्ये दहीहंड्या होतात, शाखांमध्ये गुढीपाडीचे गुढी उभारल्या जातात, शाखांमध्ये दिवाळी म्हणजे असते. त्या दिवशी पण आम्ही सगळे फराळ एकत्र आणून टेबलावर मांडून, म्हणजे आम्ही घरी खायच्या आधी पहिलं शाखेत खातो, मग ते मंदिरच आहे आमचं. ही जी कौतुक किंवा हे जे प्रेम, हे देवाणघेवाण आणि ही फार मोठी देवाणघेवाण आहे. आणि मला असं वाटतं आमच्या शाखांमध्ये जास्तीत जास्त संस्कृती आणि संस्कार ह्याची जास्त देवाणघेवाण होते आणि त्याच्यामुळे
रक्त जरी आमचं गट वेगळे असले तरी एकच रक्त, ते भगवं रक्त एकत्र येतं आणि त्यामुळे आम्ही जास्त दृढ, निश्चयी आणि वात्सल्यपूर्ण सगळ्यांबरोबर असतो. म्हणजे एक प्रकारे तुमची शाखा शिवसेनेची ही गरजूसाठी तक्रार निवारण केंद्राचं काम करते. हो, 24 तास. पण खरं ना, मलबार हिलमध्ये सुद्धा जरी परक्या पक्षाचा नगरसेवक असला तरी काही झालं तर ते शाखेवरच धाव घेतली जाते. कारण मुंबईकराला हे माहिती असतं बऱ्याचदा, म्हणजे असा अनुभव आम्हालाही येतो आणि तो बोलण्यातून मुंबईकरांच्या सहज जाणवतो की आधी कुठं जायचं तर रिस्पॉन्सिव्ह सेंटर, ग्रेव्हिसन्सचं सेंटर कुठलं असेल शाखा, तर ती शाखा शिवसेनेची आहे. शाखा. हां, तर मग मला असं विचारायचं आहे की एवढं सगळी आपली पक्ष संघटना तुमची शाखांची बळकट असताना सुद्धा मग भाजपनं 227 जागांचा आग्रह धरला, म्हणजे 16वर जाण्याचा आग्रह धरला आणि आज जे युतीमधले इतर घटक पक्ष आहेत ते भाजपबरोबर गेलेले आहेत, शिवसेनेबरोबर कोणी आलेलं नाही, असं का? नाही, शिवसेनेबरोबर पण बरेच आले, अगदी आले नाही असं होणार RPI नाही. गेलं, आले. आम्हाला आल्यापेक्षा आमचे आहेत ते कसे पुढे येतील याच्यावर आमचा जास्त भर होता. आणि शाखांमध्ये शाखेतच लवकर का धाव घेतली जाते? समजा आपण एखाद्या असं धरूया की आपण हा वॉर्डच घेऊया डिलाय रोड. डिलाय रोडमधला एखादी इमारत घेऊया पंचगंगा. पंचगंगामधला एखाद्याची कोणाचं सांगायचं असेल तर तुम्ही जर मला येऊन झालं की तो अमका अमका पंचगंगामध्ये राहतात की ते कृष्णा रोडे जरा बघा कुठे आहेत, कोण तक्रार घेऊन आलं किंवा त्यांच्याबद्दल माहिती, तर माझ्याकडे ते पदाधिकारी म्हणून नाही, आमच्याकडे तिथला गटप्रमुख, आमच्याकडे तिथला इमारत प्रमुख लगेच सांगणार, हो ते अमके अमके आहेत ना, ते 4थ्या माळ्यावर राहतात, 3री खोली, तिकडे जा. हा जो पोस्टल ॲड्रेस देणारा आमचा जो पोस्टमॅनपेक्षा पण त्वरित ते आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे आम्हाला एखाद्या प्रश्नाची उकल घ्यायची असेल तर ह्या सगळ्या कॅडल, म्हणजे जो खालचा वर्ग आमचा, ज्याला आम्ही सैनिक म्हणतो, तो नावच सैनिक, त्यामुळे तो 24 तास अलर्ट असतो, तयार असतो. एखादा प्रश्न त्याच्यासमोर टाकला की पटकन जाऊन त्याची एका तासाभरात माहिती आणून, नुसती माहिती आणून नाही तर त्या माणसाला उचलून किंवा ती जी कोण व्यक्ती असेल तिला आणून शाखेमध्ये दाखल करतात. ताई, आमचा महाराष्ट्रवनचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आहे पंकज दळवी, तो आता भाजप कार्यालयात उभा आहे, त्याला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. पंकज नमस्कार. ताई, तुम्ही म्हणताय की शिवसेनेचा, नमस्कार ताई, शिवसेनेचा कार्यकर्ता जो आहे तो तळागाळात पोहोचला. सांगितलं तुम्ही मजल्यावरती माहितीसुद्धा कोण कुठे आहे त्याची माहिती शिवसैनिकांना असते. नगरसेवक म्हणून तुम्ही 5 वर्ष काम करता, लोकांपर्यंत जाता, पक्ष तुम्हाला खूप संधी देतो, पण निवडणुकीच्या वेळी काही कारणांमुळे तिकीट मिळालं नाही किंवा मिळत नाही, असं असताना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं तुम्हाला योग्य वाटतं का? याला पक्षनिष्ठा आपण म्हणू शकतो का? की काय कारणं असतील तुमच्या मताने? काय कारण तुम्ही काम करता लोकांमध्ये? एक तर जे गेले आहेत ना त्यांना जरा विचारा, रक्तातली बेईमानी, त्यांच्या रक्तातली बेईमानी ती त्यांना माहिती. मुळामध्ये हा स्वार्थ आहे, ते जनतेसाठी जात नाहीत, जनतेचं काहीतरी भलं करायचं आहे म्हणून जात नाहीत. जर जनतेचं भलं करायचंच असेल तर एखाद्या वेळेला नाही संधी मिळाली तर त्याच पक्षात राहून आपण वेगळ्या स्रोतनी किंवा वेगळ्या मार्गाने आपण जनतेची सेवा करू शकतो. पण स्वतःवर नसलेला आत्मविश्वास ह्याचा अभाव असल्यामुळे कोणाचा तरी आधार घ्यायचा आणि बेईमानी करून दुसऱ्या पक्षात जायचं, त्यांना वेळेवर नंतर बरोबर लोक दाखवून देतात. आणि मला असं वाटतं लालबाग परळ किंवा वरळी वगैरे ह्या इकडची लोक बेईमानांना बरोबर जागा दाखवतात. पण पंकजच्या प्रश्नाला थोडं पुढे विचारतो. तुम्ही म्हणता की शिवसेनेतनं बाकीच्या पक्षात गेलेले मग बेईमान, मग बाकीच्या पक्षातनं शिवसेनेत आलेले कोण? मग या बेईमानांना तुम्ही पण शिवसेनेत स्थान देताच की? देवेंद्र आंबेडकर आले की तुमच्याकडे? आलेच की. तो त्यांचा प्रश्न आहे, आमच्यात नाही 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 दिलं- नाही. तो आता त्यांनी स्थान दिलं म्हणजे ते आले म्हणून दिलं. आम्ही बोलवायला नाही जात कुणाला नारळ घेऊन की या म्हणून, आले तर त्यांना दिलं. पण आमच्याकडनं जाताना त्यांनी विचार करायला पाहिजे की मला बॅनर नव्हतं, माझ्याकडे काही नव्हतं, तरी मी जातो आहे, द्या ना पक्षाला संधी, तुम्ही पक्षाची थोडी सेवा करा ना. आज तुम्ही जर मला परळचंच विचारताय, नाना आंबोले काही नव्हते, साधे सैनिकही नव्हते,
मग त्यांना 2दा संधी दिली तर ह्या वेळेला तुम्हाला एक संधी मिळत होती तर तुम्ही ती संधी गमावून ही जर बेईमानी तुम्ही हाताशी घेतलं तर ते चुकीचं होईल. नानांनी काम केलं नाही असं नाही, काम केले, पण ते कोणासाठी केलं? पक्षाला दिलेल्या संधीमुळे केलं ना. ती संधीच दिली नसती तर तुम्हाला काम कसं काय करता आलं असतं? त्यामुळे ही रक्तातली बेईमानी आहे. ताई, आता मुंबईमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चौघेही स्वबळावर लढत आहेत. म्हणजे एक प्रकारे चौरंगी किंवा पंचरंगी काही ठिकाणी सामना होणार आहे. अशा वेळी एनिबडीज गेम नाही आहे. म्हणजे जो सध्याचा विद्यमान नगरसेवक आहे किंवा तुमच्यासारख्यांसाठी सुद्धा हे एवढं काही सोपी लढत नाही आहे. नाही, आता मतदार पण थोडे सुज्ञ आहेत. किमान महानगरपालिकेला मतदार व्यक्ती पण पाहत आहेत थोडंसं. जर काम केलं आहे आपण तर आपण त्यांच्या समोर गेलं. पक्षाचं वलय याला फार मोठं मान आहे. कारण पक्षामध्ये पक्षप्रमुख ज्यांनी काम या पूर्ण मुंबईला करून दाखवलं आहे त्याचा पण आम्हाला फायदा होतो यायचा. आणि मला असं वाटतं ते रणसंग्राम आहे, म्हणजे रण आहे. त्यावेळच्या सिच्युएशन, त्यावेळच्या बदललेल्या घडामोडी, शेवटचे 2 दिवस जागते रहो. काही गुलाबी म्हणजे सांगितलं ना काही लोकांनी, माझ्याकडे जुना घेऊन जा, नवीन देतो, किंवा नवीन आलेले आहेत घेऊन जा. आदल्या दिवसाची रात्र वैऱ्याची. हां, गुलाबी नोटांच्या प्रेमात असलेले हा असा हे घडतं. पण बऱ्यापैकी आता मतदार सुज्ञ झालं आहे की जर पैसे आपण घेतो तर मतदाराला आता ते गणित पण कळलेलं आहे की ती नगण्य ह्याच्यामध्ये आपण विकले जातो. 27 पैसे पण आपल्या हातात येत नाहीत दिवसाला. त्यामुळे मतदार आता त्या गोष्टीला धजावत नाही की ठीक आहे, पक्षाचं अजेंडा काय आहे, त्याच्यानंतर आलेला नगरसेवक काय आहे, तिथला असलेला कार्यकर्ता कोण आहे, त्याच्यावरती असलेली भिस्त या आणि मतदान पडतं. कार्यकर्त्या म्हणजे जो ज्या विभागात कार्यकर्ता असतो, जो सैनिक असतो, की मी सैनिकच बोलेन, त्या सैनिकाची पण एक इमेज असते. आणि आम्हाला जे मतदान भरघोस येतं आमच्या पारड्यात ते आमच्या शिवसैनिकाची असलेली इमेज, त्याच्यावर जास्त ते आम्हाला मतदान येतं. किशोरीताई ह्या जशा स्पष्ट वक्त्या आहेत तशा त्या कार्यतत्परसुद्धा आहेत. ते नेहमी त्यांच्या गाडीमध्ये एक हातोडा घेऊन फिरतात. त्यांच्या गाडीमध्ये तो हातोडा का ठेवतात हे आपण त्यांना विचारणार आहोत, पण ब्रेकनंतर. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत मुंबईच्या शिवसेनेच्या नगरसेविका किशोरीताई पेडणेकर आहेत. त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. किशोरीताई, मी प्रवक्ता यासाठी म्हटलं, जरी पक्षानं तुम्हाला अधिकृत प्रवक्तेपद दिलं नसलं तरी कठीण समयी पक्षाकडनं तुमच्याच नावाची शिफारस झालेली आहे. आणि गेल्या 1.5-2 महिन्यांमध्ये दसरा मेळाव्याच्या पासून तुम्हीच पक्षाचा किल्ला प्रसारमाध्यमांमध्ये लढवलेला आहे, हे नाकारता येणार नाही. त्या अर्थानं मी प्रवक्ता म्हणालो. हां, प्रश्न असा आहे की तुम्ही आधीपासून भाजपच्या विरोधात बोलत होतात, कारण तुम्हाला कुठंतरी हे कळलं होतं की भाजप स्वबळावर जाण्यासाठी शिवसेनेबरोबरची युती तोडेल आणि ती नंतर तुटली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व खापर भाजपवर फोडलं. युती तोडण्याचा वाईटपणा मात्र स्वतःकडे घेतला. त्या दिवशी आपण होतोच बोलायला. मला आता एक सांगा की तुम्हाला हे आधीपासून जाणवत होतं भाजप तशी तयारी करते युती तोडून स्वबळावर जाण्याची? मुळामध्ये 2014ला जो आम्हाला अनुभव आला, कडू अनुभव, त्या अनुभवातनं जर आम्ही शहाणपण घेणार नसू, प्रत्येकाला अनुभवानंतर शहाणपण यायलाच हवं, त्या शहाणपणानुसार आम्ही पाहत होतो. मुळामध्ये युती आम्ही आमच्या पक्षप्रमुखांनी जे धाडस दाखवलं त्याबद्दल पक्षप्रमुखांना सर्व सैनिकांनी डोक्यावर घेतलं आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु कोल्हेकोई पण चालू होती की मग जर तुम्हाला युती ठेवायचीच होती तर ज्या पद्धतीने तुमची कोल्हेकोई होती त्याला आमचा पलटवार होता. आम्ही स्वतःहून कधीही त्यांची बोललो नाही. पण जर तुम्ही आमच्यावर भडीमारच करणार असाल, तुम्ही आम्हाला सतत डिवचणारच असाल तर मुळात आम्ही आहोतच की रस्त्यावरचे सैनिक.
त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला रस्त्यावर आणण्याचंच मग बघणार आहे ना. आणि युतीचा धर्म हा एका बाजूनी होत नाही, युतीचा धर्म दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे होता. मग तो तसा होताना दिसला नाही. आणि जर तुमच्या म्हणण्यानुसार पक्षप्रमुखांनी खापर नाही धाडस, ते धाडस त्यांनी दाखवलं. या धाडसात ही संधी आहे असं त्यांनी सांगितली आहे. आणि ह्या संधीतून जर आम्ही सैनिकांनी काही शिकलो नाही आणि आम्ही सैनिकांनी ती संधी पकडली नाही तर आमच्यासारखे कर्मदरिद्री आम्ही होऊ. त्यामुळे मला नाही वाटत की तळागाळातला सैनिक ही संधी सोडेल. तो सैनिक पेटून उठणार. त्याला आत्ताच्या घडीला कधी एकदा 21 तारीख येते आणि माझ्याकडनं माझ्या उद्धवजींना अपेक्षित असलेली मतदानाची बँक मी कधी एकदा त्या बॅलेट पेपरच्या रूपाने टाकतोय असं प्रत्येकाला घाई झालेली आहे. त्यामुळे फायर फायटर जो सैनिक आहे तो ह्या सगळ्याचा प्रतीक्षा करत होता आणि ती त्याला संधी उद्धवजींनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे आता त्याचं तो सोनंच करणार हे आम्हाला खात्री आहे. ताई, तुम्ही हे लालबाग परळमध्ये लहानाच्या मोठा झाला असा किंवा इथंच काम केल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे जे काही सांगताय ना हे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातल्या मतदाराचा विषय सांगता. पण मुंबई खूप मोठी आहे, अगदी बिलकुल मीरा भाईंदर तिकडंही मोठी पसरलेली आहे. तिथे परप्रांतीय मतदारसुद्धा मुंबईमध्ये आहे. तो असा विचारच करेल असं नाही ना. मुळामधल्या जो सर्वे झाला त्याच्यामध्ये सर्वेमध्ये पण परप्रांतीयांच्या लोकांचा पण सर्वे झाला. आजच्या घडीला सर्वांना माहिती आहे MIM सारखं भूत जे डोक्यावर आणून बसवलं आहे, कोणी आणलं कसं आणलं हे सगळ्यांना माहिती आहे, नाव घ्यायची गरज नाही. त्या 1993ला जेव्हा दंगल झाली त्या दंगलीमध्ये मुंबईत राहणारा परप्रांतीसुद्धा होता. त्या पद्धतीने जी आज मुंबई आपण वाचवली आहे ती आठवण कायम, भले ते कडू आहे पण ती लोकांच्या स्मरणात आहे आणि ते कधीही विसरणार नाही की महाराष्ट्र आणि मुंबई ही शिवसेना व्यतिरिक्त पाहणं हे कधीही शक्य नाही. परप्रांतीयाला पण माहिती आहे की या मुंबईमध्ये शिवसेना असलीच पाहिजे या मताशी तो ठाम आहे. त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होत असेल पण आज आमचा पूर्ण विश्वास आहे की जो पूर्ण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा अन्य पक्षाला वाटतं आहे थोडंफार होणार नाही असं नाही होणार, पण मेजॉरिटीनी परप्रांतीयसुद्धा शिवसेनेच्याच धनुष्यबाणाला मतदान करणार. तुम्ही कोल्हे कुई असा शब्दप्रयोग आता 2 मिनिटापूर्वी केला. आपण पाहत होतो की गेल्या काही महिन्यांमध्ये किरीट सोमय असतील किंवा आशिष शेलार असतील सतत आरोप करतात शिवसेनेवर. त्याच्याबद्दल रस्त्यांबद्दल असतील, खड्ड्यांबद्दल असतील. किरीट सोमयांनी तर थेट मातोश्रीवर याबद्दलचा संशय व्यक्त केला आहे. आणि दुसरीकडे शिवसेनेकडून उत्तर द्यायला मात्र उद्धव ठाकरे स्वतःहून बोलत नव्हते. तुम्ही असतील किंवा आणखी काय कार्यकर्ते, म्हणजे एकीकडे भाजपचे खासदार आणि मोठे सगळे लीडर आणि दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक किंवा प्रवक्ते. मग उद्धव साहेब याच्यावर बोलत नव्हते की तशी स्ट्रॅटेजी पूर्वीपासून ठरली होती, काय सांगाल? मुळामध्ये मला एक सांगायचं आहे, म्हणजे मी मंदिर बोलेन कारण माझ्या मंदिरामध्ये शिवसेना शाखा मंदिर आहे. शाखेमध्ये जर आमच्या यायचं असेल तर आमचे सैनिक आधी बाहेरच उभे असतात, आम्ही आतमध्ये असतो. त्यामुळे आलेल्याला विचारून त्याला आतमध्ये पाठवणं वगैरे हे त्यांचं असतं. आम्ही आहोत ना उत्तर द्यायला. त्यांच्याकडे खाली जे म्हणतो ना कॅडल, जे ग्राउंड, ते कॅडलच नाही, त्यांचे सगळे नेतेच आहेत. त्यांच्याकडे खालचा वर्ग कुठे आहे? काम करणारा कामकरी ज्याला म्हणतो तो कामकरी नाही आहे, सगळे लीडर आहेत. त्यामुळे लीडरच बोलतात आणि लीडर उत्तर देतात. आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्हाला माहिती आहे आमच्या नेत्यापेक्षा, म्हणजे आमच्या नेते कशाला आणायचे, आम्ही आहोत या आमच्यासमोर. ते खबरदार जरा टाच मारुणी उडविणं राई एवढ्या चिंधड्या वगैरे ना, ते आम्ही आहोत की. म्हणून तर उत्तरं देतो. का देतो? पण ह्यांची जी कोल्हेकुई, तुम्ही जी 2 नावं घेतली, मग ह्यांनी सांगायचं ना खालच्या लोकांना बोलायला, ते बोलत नाही. मधल्या पिरियडमध्ये माधव भंडारी लुप्त झाले, मग हे दोघंच राहिले. आणि आत्ता मी विचारेन की पारदर्शकतेवरती फार धुमार फुटत होते, ते धुमार गेले कुठे? निखारे यांचे विजले की काय? का विजले? अरुण जेटलींनी जेव्हा दिल्लीतून दिलं, दिल्ली आर्थिक सर्वेक्षण की मुंबई ही
सगळ्यात एक नंबर आहे महानगरपालिका पारदर्शकतेवर. मग आता आवाज का बंद झाले? तुमचाच रिझल्ट ना, आम्ही नाही ना बनवून आणला. जो दुसरा कोणी दिला असता तर आमच्यावर आरोप झाले असते की हे पण मॅनेज देतो, मॅनेज आहे. आता ते मॅनेज तर आम्ही नाही ना केलं. नाही, राग काय येतोय? किती किती म्हणजे अच्छे दिन ह्याचं केवढं मोठं मार्केटिंग. आज पारदर्शकतेचं मार्केटिंग होत होतं. ज्या दिवशी उद्धवजींनी हे भवानी माते, खरं ती भवानी माता आली असं आम्हाला वाटतंय. लगेच रिझल्ट आखो देखा हाल घ्या. तुम्हाला पारदर्शकता हवी आहे, ही घ्या. मग आता बोला. पण ताई, तुम्ही आता कोल्हे कोई बोललात, त्याच्यानंतर या 2 नावांबद्दल आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांच्यात एक कन्सिस्टन्सी आहे. पण त्यांनी जे काही आरोप केले सेनेवर ते कन्सिस्टंटली आरोप करत राहिले. म्हणजे मुख्यमंत्री असतील, रावसाहेब दानवे असतील, ते बाजू सांभाळून घेत होते, पण हे दोघं सातत्यानं आरोप करत होते आणि तुम्ही सातत्यानं शिवसेनेचा बचाव करत होतात. म्हणून मी तुम्हाला हे विचारतो, आशिष शेलार आणि किरीट सोमय्या हे काय रसायन आहे? मग शिवसेना त्या दोघांकडे कसं बघते? ते रसायन जरा कुठे कसं बनतंय, कुठल्या फॅक्टरीतनं आलं ते का माहिती नाही. पण मुळामध्ये किरीट खासदार झाले तेव्हा युतीत झाले, नावात झाले, काही असेल. मुळामध्ये त्यांना भान आहे की ना, हा एक मोठा प्रश्न पडतो की आपण भानपूर्वक बोलतो का. आपल्याकडे असं एक म्हण आहे, एखाद्या आंब्याच्या झाडावर जर आपण 50 दगड घेतले आणि 50 वेळा मारले तर त्यातला एक तरी लागतो आणि तो आंबा पडतो. तर त्यांना तसं वाटतंय की मी सतत आणि सतत बोलत राहिलो तर कधीतरी, म्हणजे आज 2 पटलं, उद्या 4 पटलं, उद्या 10 पटलं, म्हणता 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 अनेकांना पटेल. ते अनेकांना पटवण्याचं काम आहे. हे त्यांच्या पक्षामध्ये कदाचित तशी वरून त्यांना मे बी सांगितलं गेलं असेल, मला माहिती नाही, कारण त्यांच्या पक्षाची रणनीती किंवा काय असेल तर मला नाही माहिती. पण तसं असू शकतं. त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना आमच्या पक्षाचा कसा बचाव करायचा हा आम्हाला माहिती आहे. कारण निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला काम करताना पाहतोय, काळा वेळेचा भान न ठेवता ह्यांच्याकडे मुळात कोण महत्त्वाचं म्हणजे मेन कोण तेच कळत नाही. सगळीच भेळ आहे. त्या भेळमध्ये जो लागला तो लागला, कांदा लागली, मिरची लागली, जे लागलं ते लागलं त्या भेळ. आमच्याकडे तसं नाही. आम्ही आमच्या पक्षप्रमुखाच्या, आमच्या युवा आदित्य किंवा आमचे जे मंत्री महोदय सगळे, ह्यांचं प्रत्येकाचं एक आयडॉल करत करत आमच्यापर्यंत येतं. आमच्याकडं खालून वर नाही काम जात, आमच्याकडनं वरून खाली काम येतं आणि तो काम त्या आमच्या सैनिकांमध्ये भिनतं. गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये किरीट सोमय्यांच्या प्रत्येक आरोपाला तुम्ही उत्तर दिलं. असं कधी झालं का की तुमच्यासमोर टी व्हीचा बूम आल्यावर तुम्हाला असं वाटलं की किरीट सोमय्यांनी आता काहीतरी आरोप केला, मला उत्तर द्यायचं आहे? किंवा असं झालं का की गेल्या 2.5-3 महिन्यात तुम्हाला असं वाटलं की माझी TRP खूपच वाढली किरीट सोमय्यांवरच्या आरोपांना उत्तर देता देता? नाही, मी व्यावसायिक नसल्यामुळे ते TRP वगैरे काय मला कळत नाही. मी साधी गृहिणी आहे, त्यामुळे मी त्या ह्याला कधी जात नाही. मला एवढंच माहिती आहे, मी शिवसेना ह्या पक्षाची कार्यकर्ती आहे. माझ्या पक्षावर जो कोण वार करायला येईल तर मला माझ्या बाळासाहेबांनी वार करी हे आम्हाला शिकवलं आहे. त्यामुळे जो जो असा येईल त्याच्यावर कसा कसा वार करायचा ते एक वारकरी म्हणून आम्ही आहोत. ताई, आमची पुण्याची रिपोर्टर आहे अश्विनी सातव डोके, हिला काही एक प्रश्न विचारायचा आहे. अश्विनी, ताई, आता आशिष सरांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता काही वेळापूर्वी. ते असं म्हणाले होते की शिवसेना ही मुंबईपुरती मर्यादित नाही, मीरा भाईंदर वगैरे खूप मोठा भाग आहे. तसंच त्याच्या पुढे जाऊन आता तुमचं ब्रेकअप झालेलं आहे भाजपचं आणि तुमचं, आणि पुण्यातही गेल्या अनेक महिन्यापूर्वी महापालिकेवरती भगवा फडकवायचा म्हणून तयारी बांधणी केली गेली. पिंपरी चिंचवडमध्ये तीच परिस्थिती आहे. पण ही युती तुटल्यानंतर सगळ्या जागा लढवायच्यात आणि काही शिवसैनिक जे आहेत ते नाराज झालेले आहेत, बंड करायच्या तयारीत आहेत. तर हे आणि हे चित्र केवळ पुणे पिंपरी चिंचवड नाही तर राज्यातही इतर ठिकाणी ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी असणार आहेत. तर ह्या बंडोबांना तुम्ही थंड कसं करणार? मुळात म्हणजे बंडखोरी करण्याची वेळ आता गेली. 5 वाजत आले, संपलं वेळ. आणि आता जे चुकून कोणी भरले पण असतील तर निश्चित पक्षप्रमुखांवर अनेकांचा विश्वास आहे. काहींना असं वाटतं की थेट पक्षप्रमुखांनी आमच्या बोलायला पाहिजे.
आणि अनेक पक्षप्रमुखांनी बोलल्यामुळे खूप समंजसपणे पक्षात पुन्हा काम करायला तयार झालेले आहेत. त्यामुळे 8 तारखेला अनेकांनी बंड जरी केलेलं असलं तरी ते थंड होऊन पक्षात पुन्हा काम करतील याची खात्री वाटते. मला हा एक प्रश्न विचारायचा आणि हा मला प्रत्येक निवडणुकीत पडतो. अनेक वेळा उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येनं का भरले जातात की जो निवडून येण्याची खात्री असणारा जो उमेदवार असतो तो बार्गेन करून मग त्यांना त्यांच्या तलवारी मॅन करायला लावतो, म्हणजे त्यांचे अर्ज मागे घ्यायला लावतो. तर यासाठी सुद्धा ब्लॅकमेल करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्ज येत असतील, तसा काही तुम्हाला अनुभव आला? कारण तुम्ही 2002 पासून नगरसेविका आहात. नाही, मुळामध्ये किमान आमच्या पक्षात तरी असं ब्लॅकमेलिंग नसतं. खरोखरच काही लोकांना ना असं एक थ्रिल असतं की अरे उमेदवारी अर्ज कसा भरतात, नेमकं काय आहे, ती निवडणूक कशी आहे, ह्या गोष्टीला पण रिअली एकाने तर मला सांगितलं नाही मला बघायचं आहे. आत्ताच एक मला भेटली, दोघीच होते. मी म्हटलं मॅडम तुम्ही, येस मला बघायचं आहे कसं असतो अर्ज, कसा भरायचा असतो, काय आहे, मग नंतर काय प्रोसिजर आहे. त्या काही गोष्टीचं एक कुतूहल पण म्हणून येतात. आणि काहींना असं वाटतं पण की कदाचित मी हे केल्यामुळे मला पक्षप्रमुख बोलवून घेतील. मे बी असं पण असतं की त्यांच्याकडे मला थेट बोलता येईल. म्हणजे असे सैनिक आहेत की नाही मला थेट बोलायचं आहे. मला आमच्या साहेबांनी आमची समजूत काढली पाहिजे. आणि माझ्या पक्षप्रमुखाचं मी खरंच म्हणजे आहे म्हणून नाही सांगणार की ते कधीही सैनिकाला कंटाळा करून की नाही आता नाही मग नाही, थेट भेटतात, बोलतात आणि अनेकाचं समाधान करून येत्या या 2 दिवसात त्यांनी ती किमया केली आणि अनेक जण पक्षाला पुन्हा काम करण्यासाठी तत्पर झालेले. मला माहीत नाही शिवसेनेत आहे की नाही, पण काँग्रेसमध्ये असं अनेकदा होतं की काही कार्यकर्ते असतात ना, ती खासदारकीची लागली तिकडेही अर्ज टाकतात, आमदारकीची लागली तिकडेही अर्ज टाकतात, जिल्हा परिषदेची लागली तिकडेही अर्ज टाकतात, ग्रामपंचायतीची लागली तिकडे अर्ज टाकतात. ते अर्ज का टाकतात माहीत आहे का? आपली उमेदवारी ते प्रत्येक वेळेस पक्षाकडे नोंदवत असतात की बाबा रे कधीतरी विचार करा. तसं शिवसेनेत होत नसेल कदाचित. नाही हे ते त्यांचं म्हणजे टोकन देणं आहे. एक आमच्याकडे कसं हेड असतं ना, ते हेड उघडं करून ठेवायचं, थोडंसं टोकन प्रोव्हिजन करायची आणि ते ओपन करून ठेवायचं. तसं त्यांचं ते काँग्रेसमध्ये ओपन हेड असेल. पण नाही, आमच्याकडे तसं नाही आहे. प्रत्येकाला अपेक्षा असते, अनेक वर्ष काम करतात, संधी उपलब्ध झाली आहे तर का घेऊ नये असंही मे बी त्यांचं मन होत असेल. सगळेच पक्षाने नाही संधी दिली तर पुन्हा पक्षात काम करेल असे अनेक पण आहेत. त्यामुळे म्हणजे आपण अनेकांचं बघू, जे कमी नगण्य काय असेल तर त्याकडे पक्षप्रमुख आणि इतर नेते लोक हे थंड करून पुन्हा कार्यामध्ये म्हणजे पुन्हा प्रवाहात आणून त्यांना काम करायला लावतात. पक्ष संघटनेचा जेव्हा विचार होता ना, तेव्हा शिवसेनेचं भक्कम शक्तिस्थान काय आहे तर ते महिला आघाडी आहे. महिला आघाडीचं कामकाज नेमकं कसं चालतं आणि शिवसेनेच्या महिला इतक्या आक्रमक कशा, याविषयी सुद्धा आपल्याला किशोरीताईंना विचारायचं आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर आहेत. किशोरीताई, मगाशी मी म्हणालो की तुम्ही तुमच्या गाडीत हातोडा ठेवता. हा हातोडा कशासाठी वापरता? एक तर 2 गोष्टीसाठी. एक तर टेक्निकली काय गाडीत गडबड बिडबड झाली तर आपलं ते दरवाजा वगैरे हा त्याच्यासाठी पण असतो. आणि दुसरं आजकाल महिला असतील म्हणजे त्यांचं सुरक्षा कमी आहे, त्यामुळे मला वाटतं ते एक आमचं हत्यार पण होऊ शकतं. आणि तिसरं मी नगरसेविका आहे. एखादं काम आमच्या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं असेल आणि तो मला सांगायला लागेल नाही अच्छा आहे बहुत ऊपर, तर मला वाटलं की इथे काहीतरी रॉंग आहे तर मी ते हातोड्याने तोडून टाकते म्हणजे टाकते. ते नाही काम नो कॉन्ट्रॅक्टर पण नाही आणि असं पण आहे. मी ते हाताच्या बाहेर असेल तर काय आहे, मुळात तुम्ही आम्हाला फायर फायटर म्हणताय तर आम्हाला ते आहेच की आम्ही अग्रेसिव्ह आहोत, आम्ही धाडसी आहोत महिला, तर ते राहणारच ना. म्हणजे ताई, तू याच प्रश्नाला जोडून असं विचारायचं आहे की तुम्ही ज्या अर्थी हातोडा वापरता आणि त्या हातोड्याने काम तपासून बघता, त्या अर्थी मग कॉन्ट्रॅक्टर कामात नक्कीच गडबड करत असले पाहिजे. आणि मुंबईमध्ये तीच ओरड आहे की नगरसेवक आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकारी यांची एक अभद्र युती आहे आणि त्यातून मुंबईमध्ये कामांचा बोजवारा उडालेला आहे.
मुळात असं पण नाही म्हणता येणार की पूर्ण सगळेच कॉन्ट्रॅक्टर तसे असतात किंवा सगळे. बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर आणि मग त्याचा जो सुपरवायझर असतो म्हणा किंवा कोण, ते जागेवर नसल्यामुळे ते जे लेबर असतात ना ते प्रमाण कळत नसेल किंवा त्यांच्याकडे टेक्निकली ते नसेलही. म्हणून पण मला उलट तुमच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असू दे, आपल्याला क्वालिटी मेंटेन करणं आपलं काम आहे आणि ती आपण केलीच पाहिजे. आमच्या वरिष्ठांचं पण तेच म्हणणं आहे आणि ते आम्ही बऱ्यापैकी करतो असं माझं म्हणणं आहे. तर या खड्ड्यांबद्दल एक प्रश्न असा विचारायचा होता की मुंबई महापालिकेतला सगळ्यात कुठला मुद्दा कामांबद्दल असेल तो यावर्षी खड्ड्यांचा आहे, पण दरवेळेला हे कंत्राटदारांच्या माथी मारलं जातं. मनसेने पण आंदोलन जे केलं, कंत्राटदारांना खड्ड्यात उभं केलं. नगरसेवक लोकप्रतिनिधींची काहीच जबाबदारी नाही असं तुम्हाला वाटतंय का? ह्याची जबाबदारी शिवसेना म्हणून तुम्ही घ्याल? नाही, मुळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मला विचारलं आहे तर टेक्निकली मुळीच नाही, नगरसेवकाचा प्रश्नच येत नाही. कारण त्या पूर्ण कामाची पाहणी हा तिथला अधिकारी करतो, त्याचं टेंडर बनवणं तिथला अधिकारी करतो, तिथलं सगळं तिथला AMC पासून MC पर्यंत ही सगळ्यात खरी त्यांची हां, काम चालू असताना आम्ही त्या कामाची वारंवार जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे आणि ती बऱ्याच वेळेला होते पण काही वेळेला हे जे मगाशी तुम्हाला जसं सांगितलं कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या खाली असलेले अनस्किल्ड लोक, ह्या लोकांमुळे पण अनेक वेळेला मुंबईला आपल्याला सामोरं जावं लागलं ह्या सगळ्या गोष्टींचं. पण ह्या वेळेला मात्र ज्या आमच्या टेंडरच्या कंडिशन आहेत त्या बऱ्याच कंडिशन आम्ही स्ट्रॉंगली आता त्या करतो आहे. बाकीच्या अनेक चांगल्या कंपनीना रस्त्याच्या बाबत कसं आणायचं, आपल्या महानगरपालिकेच्या त्या ज्या टर्म कंडिशन आहेत त्या कशा शिथिल करायच्या आणि त्याच्यामध्ये आणून जास्तीत जास्त चांगली क्वालिटी ती कशी द्यायची. आणि आत्ताच्या अजेंडामध्ये आम्ही केलं आहे की 1 विंडो, म्हणजे आज जर पाहिलं तर 32 का 35 युटिलिटी आहेत आपल्याकडे एका रस्त्यावर. त्या एकदा काम झाल्यानंतर वर्षभरात रस्ता उघडला गेला नाही पाहिजे, पण तो जर उघडला गेला तर त्या कॉन्ट्रॅक्टरची लायबिलिटी संपते, त्याची जिम्मेदारी संपते. तर ती तसं होता कामा नये याकडे सुद्धा आमच्या पक्षप्रमुखांनी लक्ष देऊन त्या गोष्टीकडे आता लक्ष दिलं आहे. पुढच्या येणार ह्याच्यात निश्चित खड्डेमुक्त मुंबई. हे अनेक वर्ष ऐकलंय की पुढच्या निवडणुकीमध्ये, पुढच्या वर्षांमध्ये खड्डेमुक्त होणार. ठीक आहे, पण उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट मान्य केली आहे की जे काही घडलं नाही त्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. त्यामुळे आता तो विषय थोडासा बाजूला राहिला आहे. पण मला महापौरांच्या मुद्द्याकडे यायचं आहे. गेल्या अख्ख्या टर्ममध्ये मुंबईला महापौर होत्या का? म्हणजे ना महापौर कुठे दिसल्या, ना महापौर काही काम करताना दिसल्या, ना महापौर रस्त्यावर दिसल्या, ना लोकांमध्ये दिसल्या, ना प्रसारमाध्यमांच्या समोर दिसल्या. ज्यावेळेस त्यांना येऊन बोलणं अपेक्षित होतं त्यावेळीही त्या आल्या नाहीत. दिसल्या त्या फक्त उद्घाटनांना पक्षप्रमुखांच्या मागे स्टेजवर. आणि जेव्हा बोलल्या तेव्हा वादग्रस्त बोलल्या. घडलाय मुळामध्ये शिवसेनेच्या महापौर म्हटल्यानंतर अनेक कामांना उद्धवजी राहणार, त्यामुळे उद्धवजींच्या मागे म्हणण्यापेक्षा पक्षप्रमुख उलट आमचे पुढे घेतात. ते नेहमीच सांगतात की बाबा पण ज्या गोष्टी महापौरांनी करायला पाहिजे त्या तर काहीच केल्या नाहीत या महापौरांनी. स्नेहल आंबेकर होत्या कुठे अशा पाट्या पण लावायची. लोक अनेक विचारतात महापौर आहेत कुठे, पण महापौर दिसतच नाहीत. नाही, असं नाही म्हणता येणार की महापौरांनी काम नाही केलं. त्या पदावरचं किंवा त्या खुर्चीचा मान आणि काम हे त्यांनी अनेक वेळा दाखवलं आहे. आता आपण अंजनच घालून बसलो तर काय करायचं? झालं आहे, चुका नाही असं पण नाही म्हणत. नवीन होत्या, कार्यकर्त्या पण नव्हत्या, डायरेक्ट महापौर झाल्या त्यामुळे होतं. पण उलट ह्या गेल्या 6 महिन्याच्या सोडलं तर गेल्या 2 वर्षात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. हा अनुभवाचा अभाव होता आणि आता त्या अनुभवाने त्यामुळे त्या काम करतायत हे मुंबईला त्यांनी दाखवले. ताई, शिवसेनेची जी महिला आघाडी आहे त्याविषयीच मला तुम्हाला विचारायचं आहे. महापौर महिला आहे, तुम्ही स्वतः शिवसेनेचं महिला चेहरा झाला आहे. तर शिवसेनेची जी महिला आघाडी आहे जी मेक्स द डिफरन्स आहे इतर पक्षांच्या तुलनेमध्ये, तर ही महिला आघाडी कसं काम करते आणि या महिला आघाडीला पक्षाकडून किती स्वातंत्र्य मिळतं? एकतर महिला आघाडीला पक्षाकडनं पूर्ण स्वातंत्र्य आहे असं माझं मत आहे. आणि आमच्याकडे नेत्या, उपनेत्या, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख
शाखाप्रमुख विधानसभा संघटक गटप्रमुख शिवसैनिक अशी एक पूर्ण चेन आहे आणि त्या चेनमधनं काम होतं. मुळामध्ये आमच्याकडे आम्ही पदाधिकारी जे आहोत त्या खालच्या लोकांना कधी अपमानास्पद आम्ही वागणूक कधीच देत नाही. प्रत्येक शाखाप्रमुख महिला असेल आणि ती एखाद्या जॉबला असेल तर तिला उलट सांभाळून घेतो की जॉब सोडू नको, तुझं काय काम असेल ते मी बघते पण तू जॉब पकड. त्यामुळे आमचा जो भावनिक मुद्दा होतो, मग ताई आई माई ह्या आणि जी नाती तयार होतात त्या नात्यांच्यामध्ये आम्ही खूप गुंतून जातो आणि त्यामुळे आमची महिला आघाडी नेहमीच अशी फायर फायटर आणि बिंदास म्हणजे काही पक्षांच्या जर बघितलं तर शरद पवारांकडे कसं बोलू सन्माननीय यांच्याकडे किंवा आता जे बाकीच्या तसा उद्धवजींकडे आमच्या महिलांना प्रश्न नाही पडत. मुळात उद्धवजींबरोबर जी उद्धवजींची शक्ती आहे वहिनी आमच्या रश्मी वहिनी ह्या आम्हाला खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांच्याकडे एखादा मुद्दा आम्हाला मन मोकळं करायचं असेल तर त्यांच्याकडे मन मोकळं करता येतं आणि मन मोकळ्यानंतर उद्धवजींकडे पण आम्ही थेट जाऊन बोलतो. अगदी आमची गटप्रमुख पण जाऊन बोलू शकते. इतकं स्वातंत्र्य आमच्या पक्षात आहे. त्यामुळे आमच्याकडची एकदा महिला जॉईन झाली तर शक्यतो ती आम्हाला सोडून जात नाही. पण या अगोदर थोडं महापौर पदाबद्दल सुद्धा बोललो, पण मला माहिती आहे गेल्या टर्ममध्ये ज्यावेळेस महापौर पदाचा प्रश्न आला होता त्यावेळेस अनेक नाराज पण होते आणि अनेकांना असं वाटलेलं की मिळेल नाही मिळालं. यावेळेस तर महापौर पद आता खुलं झालं आहे, म्हणजे आता इट इज एनीबडीज गेम, आता कोणीही होऊ शकतं. काय तुमच्या मनात काय नेमकं आहे? मग तो पूर्ण अधिकार आमच्या साहेबांना आहे, उद्धवजीने आहे. त्यामुळे ज्याला उद्धवजी म्हणतील तोच महापौर होणार आहे. सत्य आहे. आता ओपन असल्यामुळे महिला आणि पुरुष अनुभवी नगरसेवक खूप आहेत आमच्याकडे, चांगलं काम केलेले नगरसेवक खूप आहेत आणि मग महापौर बनवायचं आहेच तर कसा बनला पाहिजे हे पक्षप्रमुखाचं म्हणजे त्यांचं काम आहे ते. त्यामुळे आमच्याकडे आमचा महापौर असणं शिवसेनेचा महापौर असणं हे आमच्यासाठी अधिक आहे. कोण असणं हे आमच्यासाठी अधिक नाही. नगरसेवकांमधूनच महापौर निवडला जाणार आहे. मला पुन्हा शेवटी हाच प्रश्न विचारायचा आहे की लोकांमधलं जनतेमधलं नगरसेवकाचं एक काम आहे, पण तोच नगरसेवक जेव्हा स्थायी समितीमध्ये जातो, वेगवेगळ्या समित्यांमध्ये महापालिकेच्या जातो किंवा महापालिकेच्या सभागृहात बोलतो, सभागृहामध्ये एखाद्या नगरसेवकाचं काम आणि कर्तव्य काय असतं आणि त्यांनी ते कसं बजवावं? खरं म्हणजे नगरसेवक म्हटलं तर त्याचे 3 रोल म्हणायला हरकत नाही. काही नगरसेवक कसे असतात की फक्त पेपरवर्क करायचं आणि सोडून द्यायचं. काही म्हणजे त्या ताई माई भाई म्हणतो ना तसं. काही नगरसेवकांचं असं असतं की सभागृहातही वॉर्डात खूप छान काम करतात पण मग सभागृहात नाही होत. काही नगरसेवक असे असतात सभागृहातही बोलतात, वॉर्डातही बोलतात आणि पत्रव्यवहारही करतात. मुळात पत्रव्यवहार केला म्हणजे आमचं काम संपलं नाही. जे कमीत कमी पत्रव्यवहार, जास्तीत जास्त सभागृहातला अनुभव म्हणजे बोलणं आणि अतिशय जवळीक ही असलेल्या मतदारसंघामधल्या मतदारांबरोबर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जो भाई तो भाई, तो भाई असं तुम्ही म्हणताय. पण भाई कोणी एक आपण शेवटा लावलं, त्यामुळे आता निवडणुका आहेत. या सगळ्या निवडणुकांकडे शिवसेना पक्ष 227 जागा आहेत आता तुमच्याकडे. कार्यकर्ता खुशसुद्धा झाला असणार आहे, कारण का अनेक वेळा भाजपबरोबर युती असल्यामुळे त्या जागांवर त्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती. पण तयारी किती पूर्ण आहे? किती कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही स्वतः कॉन्फिडंट आहात की हो आम्ही हे करू शकतो? कारण करून दाखवलं हे खूप बोलला आहेत, करू शकतो हे किती वाटतं? करू शकतो म्हणूनच करून दाखवलं. करू नसलो तर आम्ही दाखवलंच नसतं. मुळामध्ये 227 ज्या वेळेला आत्ता आम्ही लढतो आहे तर आम्हाला खात्री आहे की जी सभागृहाला असलेल्या आकड्यांची संख्या, कारण आकडे बरेच लावतात पण आकड्यांची संख्या त्या संख्येला आम्ही पोचू आणि निर्वातमध्ये आमचा महापौर बसेल याची आम्हाला खात्री आहे. मेजॉरिटी सत्तेसाठी सेना भाजप पुन्हा एकत्र येतील अशी जोरदार चर्चा आहे किंवा खाजगीत तसं सांगितलंही जातं. तुम्ही कदाचित ते मान्य करणार नाही, पण जरा वस्तुस्थितीचा विचार करून प्रामाणिक उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. मला असं वाटतं मी या माध्यमातून मुंबईकरांना सांगेन अशी वेळच येऊ देऊ नका. पूर्ण धनुष्यबाणाला करा मतदान.
तुमच्या माध्यमातून मला चांगला हे मिळालं आहे. फक्त ते काढून टाकू नका माझं वाक्य. अहो आपण लाईव्ह चाललेलं होतं. हां किशोरीताई खूप अतिशय बरं स्पष्ट आहे. वक्त्या आहेत, त्यामुळे त्या जिथे जातील तिथं स्पष्टपणे मुंबईकरांना बोलतील. विनंती आहे हां. की खरंच मुंबईचं आता छान करायचं आहे, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, सुरक्षित मुंबई, तर धनुष्यबाणालाच आपण मतदान करा. त्या मत मागण्याची एकही संधी सोडणार नाही. पण अजूनही फुल फ्लेज प्रचार असा राजकीय पक्षांचा सुरू झालेला नाही. आज कुठं अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, इथून पुढं अर्ज मागे घेण्याची सुद्धा तारीख आहे. आणि नंतर खऱ्या अर्थानं जेव्हा एकदा लढती निश्चित झाल्या तेव्हा प्रचाराची रंगत वाढणार आहे. तेव्हा मतं मागण्याची संधीसुद्धा उमेदवारांना खूप मिळणार आहे. प्रत्येक उमेदवार हा दारोदार घरोघरी मतं मागायला जाणार आहे. तेव्हा पुन्हा लोक म्हणतील की 5 वर्ष तुम्ही काय केलं, मग ते सांगतील की नाही 5 वर्ष आम्ही हे केलं, आता पुन्हा आम्ही असं करणार आहोत, आम्हाला मतं द्या. पण तरीसुद्धा किशोरीताईंनी संधी सोडली नाही, मत मागितलेलं आहे. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नव्या पाहुण्यासह खुली चर्चामध्ये. पाहत राहा महाराष्ट्र वन.